नमस्कार. भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत. पौष्टिक पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि मुलांना पण आवडेल. चला मग सुरुवात करूया. बघू शकता, पाताशनी खावेसे वाटणारे खरवस. दूधवाल्याने अर्धा ते पाऊण लिटर दूध कच्चे दिले होते गाईचे. खूप छान खरवस झालेले होते हे, बघू शकता आपण. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आता दूध आपण चाळून गाळून घेणार आहोत. थोडं घट्टसर आहे, बघू शकता आपण. फ्रीजमध्ये ठेवले होते मी आधी. आणि 2-4 विलायची एकदम कमीच आहे तर तो तयार होणार. आणि हे आपले रोजचे वापरायचे दूध आहे, तेही टाकणार. थोडेसे मिक्स करून घेणार. आता आपण गूळ किंवा साखर आपल्या गोडीनुसार त्यात आपण वाढवू शकतो. मी 1 वाटी साखर टाकलेली आहे, बघू शकता आपण. पाऊण लिटर दूध बरोबर झालेले आहे. आता गच्च भरलेले आहे पातेले. साखर विरघळल्यानंतरच आपण दूध मिक्स करणार. थोडा वेळ लागतो साखर विरघळायला. व्यवस्थित चाळून घेतले दूध आणि त्यावर थोडीशी इलायची आपण बारीक करून घेतलेली आणि तीही टाकून घेतली. आता दूध वगैरे आधीच गाळून घेतले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इकडे एका मोठ्या कढईत मी पाणी ठेवलेले आहे उकळण्यासाठी आणि साखर आणि कच्चे दूध मिक्स करून आणि विलायची पावडर आता उकळण्यास किंवा वाफवण्यासाठी. आता याला 25 ते 27 मिनटं लागलेले मला वाफेवर ठेवण्यासाठी मीडियम गॅसवर. बघू शकता आपण. अधूनमधून त्याला चेक करणार आहे. थोडं घट्टसर आहे आणि ते अर्धवट दूध शिजत आल्यानंतरच आपण केसरचे दोरे टाकणार आहे. आवडत असले टाका, असले तर टाका, नसले तर काही हरकत नाही. पुन्हा आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. 1-2 मध्ये मी चेक केलेले आहे दूध शिजले का नाही पाण्यासाठी. वड्या खूप छान झालेल्या होत्या आणि टेस्टी पण खूप होत्या, बघू शकता आपण. आता सुरीच्या सहाय्याने बनवणार आहोत, तरी अजून थोडी बाकी होती. पुन्हा मी झाकण ठेवून त्यांना 10 मिनटं पुन्हा वाफवून घेतले. आता सुरीला अजिबात काही चिटकत नाही आहे, बघू शकता आपण. मिडियम हीटवरच गॅस आहे. हाताला पण काही चिटकत नाही आहे. कच्चे समजा असले तर ते हाताला ओलावा लागतो. आता पुन्हा मी चेक केलेलं आहे, थोडेसे बाकी होते. पुन्हा मी 1 मिनटं आता गॅस बंद करून आपण हे तसेच झाकून ठेवले होते थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर आपण वड्या करणार आहोत आणि थोडा वेळ अर्धा ताससाठी फ्रीजमध्ये पण ठेवले तरी खूप छान लागतात थंड वड्या खाण्याला. साखर आपल्या गोडीनुसार टाकू शकता किंवा गूळही वापरू शकतो आपण. केसरचे दोरे आपण अर्धवट दूध शिजल्यानंतर वापरलेले आहे. रेसिपी कधी आवडली लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, हाईप नक्की करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद.